स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा. उत्तर 1. एखाद्या विशिष्ट भागातील पक्षी पकडणे. 2. त्यांच्या पायात खुणेचे वाळे अडकवणे. 3. कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला, कुठे आणि केव्हा लावले याची संस्थेकडे नोंद करणे. 4. वाळे अडकवलेले पक्षी पुन्हा मोकळे सोडणे. पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1. पक्षी हजारो मैलांचा प्रवास करतात. 2. अन्नाचे दुर्भिक्ष हे पक्ष्यांच्या स्थलांतरामागची मूळ प्रेरणा आहे. 3. पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात. 4. उन्हाळ्यात परत वर सरकतात. स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे सामेघटक लिहा. उत्तर 1. पक्षी नियमित स्थलांतर करतात. 2. धार्मिक विधी असल्यासारखा स्थलांतर हा त्यांच्या जीवनाचा भाग झाला आहे. 3. एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येतात. 4. पक्षी ठराविक मुहूर्ताला प्रयाण करतात. प्रश्न क्रमांक 2. फरक स्पष्ट करा. उत्तर खाली दिले आहे. प्रश्न क्रमांक 3. चौकटी पूर्ण करा. 1. पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा. अन्नाचे दुर्भिक्ष. 2. बलाकांचे भारतात स्थलांतर होणारे देश. जर्मनी, सायबेरिया. 3. आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी. विमाने, रडार यंत्रणा. 4. गिर्यारोहकांच्या मागे जाणारे पक्षी. हिमकाक पक्षी. प्रश्न क्रमांक 4. कारणे लिहा. 1. फक्त अल्युमिनियमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण. 2. हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण. उत्तर 1. फक्त अल्युमिनियमचेच वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण हे वाळे हलके असतात. 2. हिवाळ्यात पक्षी दक्षिणकडे स्थलांतर करतात कारण बर्फ पडून अन्न शोधणे कठीण झाल्यामुळे. प्रश्न क्रमांक 5. सूचनेप्रमाणे कृती करा. 1. पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते. या अर्थाचे वाक्य शोधा. उत्तर सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन जणू उचल खाते. 2. जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. उत्तर कोणत्या देशांतून भारतात श्वेतबलाक व बदकांच्या काही जाती येतात. वाळे अडकवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. उत्तर वाळे अडकवलेले पक्षी बंदिस्त केले जातात.
प्रश्न क्रमांक 6. स्वमत. प्रश्न 1. पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवन पद्धती संबंधी तुमचे मत सविस्तर लिहा. उत्तर. पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. हवामानानुसार व अन्नाच्या शोधासाठी पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. अधिकाधिक पक्षी आपापल्या थव्यांमध्येच राहणे पसंत करतात. विशेषतः चिमण्या, कावळे, कबुतरे, राजहंस, बगळे आपापल्या थव्यांमध्येच राहणे पसंत करतात. खरे पाहायला गेले तर पक्ष्यांना हवामानाची एवढी चिंता नसते. ते कोणत्याही प्रदेशात राहू शकतात. जर का एखाद्या प्रदेशात पुरेसे अन्न उपलब्ध नसेल तर पक्षी तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरित होतात. पक्षी पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असतात. पर्यावरणातील कचरा, मानवाने टाकलेल्या टाकाऊ वस्तू खाऊनच ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. एका अर्थाने ते पर्यावरण स्वच्छ ठेवण्याच्या कामी मानवाची मदतच करीत असतात. प्रश्न 2. तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. पक्ष्यांचे जीवन असो वा मानवाचे, दोघांनाही जीवन जगण्यास अन्नाची गरज असते. ज्या प्रदेशात जमीन सुपीक असते व पाण्याचा पुरवठा उपलब्ध असतो तेथे मानवी जीवन निर्माण होते. त्याचप्रमाणे पक्ष्यांचेही तसेच असते. सुपीक जमिनीवर अनेक झाडे असतात. तसेच अन्नधान्य मुबलक प्रमाणात असते म्हणून पक्षीही अशाच प्रदेशात आपला तळ ठोकतात. एखाद्या प्रदेशात दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टी झाली की मानवी जीवन तेथून स्थलांतर करते. तसेच पक्षीही मानवाचे अनुकरण करतात. हेच मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य आहे. प्रश्न क्रमांक 7. अभिव्यक्ती. प्रश्न 1. पक्षी जाय दिगंतरा ही उक्ती पाठ्यांशाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर. पक्षी जाय दिगंतरा या उक्तीचा अर्थ आहे की हवामानानुसार काही पक्षी देशविदेशात भ्रमण करीत असतात. ते एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलांतर करतात. युरोप खंडातून तसेच उत्तर आशियातून अनेक पक्षी हजारो मैलांचा प्रवास करीत भारतात येतात. राजहंस, श्वेतबलाक असे अनेक पक्षी हिवाळ्यात भारतीय समुद्र किनाऱ्यावर गर्दी करताना आढळून येतात. अनेक पक्षी हे वर्षातून 2दा प्रवास करतात. भ्रमण करणे हा त्यांचा निसर्गदत्त अधिकार आहे व तो हिरावून घेणे कोणालाच शक्य नाही. म्हणून पक्षी जाय दिगंतरा असे जे म्हटले गेलेले आहे ते अगदी खरेच आहे. प्रश्न 2. तुम्हाला पक्षीमित्र बनायला आवडेल काय? तुमचे मत सकारण लिहा. उत्तर. होय, मला पक्षीमित्र बनायला आवडेल. मला पक्षी फार आवडतात. तासनतास कर्नाळा अभयारण्यात जाऊन तेथील पक्षी पाहण्यास मला फार आवडते. माझ्याकडे अनेक पक्ष्यांची चित्रे आहेत. मी स्वतः डॉक्टर सलीम अली यांचे पक्षी वर्णन वाचलेले आहे. त्यामुळे मला पक्षीमित्र बनायला आवडेल. पक्षीमित्र बनून जंगलात भ्रमंती करून पक्ष्यांचा स्वच्छंद कलरव कानी ऐकताना एक वेगळ्याच प्रकारची सुंदर अनुभूती येते. याचा प्रत्यक्ष अनुभव
मी घेतलेला आहे. पक्षीमित्र बनून मी पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे उपक्रम हाती घेईन. समाजात पक्ष्यांबद्दल प्रेम व जागरूकता निर्माण करीन. म्हणून मला पक्षीमित्र बनायला आवडेल. Great video. Mom. Yes. I found the good channel for study. Great. Like the video, share it to your school friends. Subscribe to it. But what's the channel's name? Wings of Fire Academy.